ब्रेक नंतर आपला महाराष्ट्रात काय होणार याविषयी तुम्हाला उत्सुकता आहे आणि माझ्या सोबत आहेत या राज्यातले नामवंत नेते आणि नामवंत विश्लेषक सुद्धा। महाराष्ट्रात काय होणार आहे? खरोखरच सेना भाजप महायुतीला आघाडी मिळणार आहे का? काँग्रेस राष्ट्रवादीचं काय होणार आहे? गेले अनेक दिवस हा प्रश्न मला लोक विचारतायत, इथे फोन करून विचारतायत, जागोजागी याची चर्चा आहे। बघा आपले महाराष्ट्रातले आकडे या स्क्रीनवर। मतदारसंघांची संख्या 28 मतदारसंघांमध्ये आपण सर्वे केला। सॅम्पल बघा आपलं 1798। महायुती, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शेतकरी संघटना आणि रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांची महायुती किती टक्के मतं मिळत आहेत बघा? 44%। 44% हा आकडा आतापर्यंतचा अलीकडच्या काळातला मोठा आकडा आहे महाराष्ट्रातला। आपल्या मतदानापूर्वीच्या मार्च महिन्याच्या सर्वेमध्ये आपण हा आकडा नेमका दाखवला होता 43%, तो आता वाढून 44% होतोय। 43 वरून 44% होतोय। 2009 ला ही मोठी मतं पडली होती युतीला 37.8%, पण आता त्याच्यामध्ये जवळजवळ 60%ची वाढ झालेली आहे। 44% मतं युतीला पडतात। आघाडीची मतं भरघोस आहेत महाराष्ट्रामध्ये, पण 10%नी कमी आहेत महायुतीपेक्षा। 34% ही मतं गेल्या आपल्या सर्वेमध्ये 33% होती आणि आघाडीला 2009 ला 38.9% मतं होती, ती कमी झालेली आहेत, पण 10%चं अंतर आहे। बघा पुन्हा पडद्यावर 44% महायुतीला, 34% मतं आघाडीला, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। आपची मतं घटलेली आहेत। मार्च महिन्यात ही 5% होती। दिल्लीतल्या सत्ता सोडण्याचा जो परिणाम आहे तो महाराष्ट्रात सुद्धा जाणवलेला आहे। 3% मतं होत आहेत। मनसेची मतं सुद्धा बघा 2009 पेक्षा घटलेली आहेत। गेल्या सर्वेमध्ये सुद्धा आपल्या ते प्रतिबिंबित झालं होतं। 4.1% वरून 3% येत आहेत मनसेची मतं। आणि बसपची मतं सुद्धा घटलेली आहेत, 2%वर आलेली आहेत। इतरांना 14% मतं आहेत। पण तुम्ही बघितलं सेना भाजप महायुतीला किती मतं आहेत? पुन्हा एकदा आपण दाखवूया ही मतांची टक्केवारी पहिल्यापासून। महायुतीला 44% मतं, आघाडीला 34% मतं। ही मतं लक्षात ठेवा। मग पुढे मी जे सीट प्रोजेक्शन दाखवणार आहे त्याचा अर्थ काय हे तुम्हाला कळेल। 10%चा फरक आहे दोन्ही आघाड्यांमध्ये। सीट प्रोजेक्शनकडे जाऊया। 48 जागा आहेत भाजपच्या युतीला, महायुतीला। सेना भाजप महायुती 33 ते 37 जागा असा आमचा सर्वे सांगतोय। 33 ते 37 जागा मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो। आपण एक आपल्या वार्ताहरांचा जो अंदाज घेतला होता त्यामध्ये आपण 30 ते 32 जागा मिळाल्या होत्या। त्यापुढे हा सर्वे गेलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांची मी मुलाखत घेतली होती, त्यामध्ये त्यांनी 35च्या पुढे जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता। आपल्या सर्वेमध्ये तोच रिफ्लेक्ट होतोय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला 11 ते 15 जागा, 33 ते 37, 11 ते 15 जागा। याचा अर्थ स्पष्ट आहे, इतर कोणत्याही पक्षाला एकही जागा मिळणार नाही। मी सुरुवात करतोय अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि दिवाकर रावते यांच्यापासून। देवेंद्र फडणवीस, मी अभिनंदन करतो तुमचं। याचं कारण मला जी तुम्ही मुलाखत दिली होती मतदानानंतर, तेव्हा तुम्ही म्हणाला होता 35 पेक्षा अधिक जागा मिळतील आणि तोच अंदाज आपल्या सर्वेमध्ये रिफ्लेक्ट होतोय। काय प्रतिक्रिया आहे? 400 किलो लाडूंची आजच अतुल शहानी ऑर्डर दिली आहे। एक बॉक्स लाडूंचा माझ्याकडे पाठवून द्या। जरूर निखिलजी, निश्चितपणे मला या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे वाटतंय की आपण जो अंदाज सांगताय 35 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळणारच आहेत। कारण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक डबल इन्कम्बन्सी आपल्याला पाहायला मिळते, एक केंद्राची आणि एक राज्याची देखील आहे। 15 वर्ष एक नॉन परफॉर्मिंग सरकार महाराष्ट्रातल्या जनतेने सहन केलंय आणि 2009 साली आपण जर विचार केला तर जे सरकार निवडून आलं पुन्हा ते एक पॉलिटिकल अरिथमॅटिक ज्याला असं म्हणतो, त्या पॉलिटिकल अर्थमॅटिकमुळे विभाजनातनं ते सरकार निवडून आलं। ते काही फार पॉप्युलर सरकार होतं असा त्याचा अर्थ नव्हता आणि त्यानंतर देखील त्याचा अन्वयार्थ आघाडीला समजला नाही आणि आघाडीने तो गैरकारभार तसाच सुरू ठेवला आणि त्याचा परिणाम असा आहे की एक खूप आघाडीच्या विरोधात वातावरण या ठिकाणी आहे। आणि श्री नरेंद्रभाई मोदी यांनी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कॉन्सन्ट्रेट केला। म्हणजे देशामध्ये उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक सभा या नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रामध्ये झाल्या। जवळपास 15 सभा मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या
आणि आपण एक लक्षात घ्या, जर जुना इतिहास आपण बघितला तर साधारणपणे महाराष्ट्रात 2 सभा अटलजींच्या व्हायच्या, 2 अडवाणीजींच्या व्हायच्या आणि 4 सभा प्रमोदजींच्या किंवा 5 सभा प्रमोदजींच्या व्हायच्या लोकसभेच्या निवडणुकीत. विधानसभेत जास्त व्हायच्या. हे गणित ज्यावेळेस होतं त्यावेळी एक व्यक्ती 15 सभा महाराष्ट्रामध्ये करतो आणि त्या 15 सभांच्या माध्यमातून त्यांनी जवळपास महायुतीचे सगळे मतदारसंघ कव्हर करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला. त्यामुळे मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की महाराष्ट्रातलं जे वातावरण मला खालून दिसतंय, महाराष्ट्रामध्ये मला नरेंद्र मोदींची सुनामी दिसते. हे मी आज म्हणत नाही, पहिलेपासून म्हणतोय. आणि जे सीट्सचं प्रोजेक्शन आहे ते मी आधीपासून सांगतोय. मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की 36-35च्या वर मी म्हणतोय, हे 36च्या पुढे देखील जाऊ शकतं. इतकं मोठ्या प्रमाणात एक वातावरण हे महाराष्ट्रामध्ये दिसतंय. अगदी मला जर भाजपचं विचारा, म्हणजे मी भाजपचे सांगितलं म्हणजे शिवसेनेच्या किती येतील याचा अंदाज आपण लावू नका, त्याही देखील अतिशय चांगल्या येणार आहेत. पण मी ज्यावेळेस भाजपचं एकूण गणित पाहतो त्यावेळी मला असं दिसतं की ज्या 24 जागा आम्ही लढलेलो आहे, या 24 पैकी 21 जागा मला अशा दिसत आहेत की ज्या निश्चितपणे निवडून येतील. अर्थात हा शेवटी अंदाज आहे, मी काही सेफोलॉजिस्ट नाही आहे. आणि एक 2-3 जागांमध्ये मला जिथे थोडीशी अडचण वाटते तिथे खूप मोठ्या मताने आम्ही फरकाने हारू असं मला वाटत नाही. ती स्थिती शिवसेनेची देखील आहे. मोठ्या प्रमाणात त्यांची जागा निवडून येत आहेत. राजू शेट्टी किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडून येताना दिसते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे उत्तर प्रदेशच्या खालोखाल जर एनडीएला कुठलं राज्य जागा देईल तर ते महाराष्ट्र असेल, हा विश्वास मी व्यक्त करतो. महत्वाची गोष्ट तुम्ही बोलताय, उत्तर प्रदेशच्या खालोखाल जे राज्य आहे ते महाराष्ट्र एनडीएला यश देणार असं तुम्ही म्हणताय. मी दिवाकर रावतेंकडे जाणार आहे. दिवाकर रावते, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? तुम्ही ऐकलेलं आहे, त्यांना 21 जागांची अपेक्षा आहे भाजपला. शिवसेनेलाही मोठं यश मिळेल, पण 21 जागा जर भाजपला मिळाल्या तर शिवसेनेला किती जागा मिळतील, तुमचा अंदाज काय? शिवसेना यावेळेला किमान 18 जागेपर्यंत नक्की जायला पाहिजे असा, म्हणजे मी ज्या भागामधून फिरलो, आम्ही जे काय सगळं मांडलं गणित त्याप्रमाणे 18पर्यंत तर जाईल. परंतु महाराष्ट्रातलं आता वातावरण असं एक प्रचंड देवेंद्र फडणवीस सांगितल्याप्रमाणे, म्हणजे मोदींची अमरावती सभा आयत्या वेळेला जाहीर झाली, सकाळी 9ची सभा लावली आणि 8:30 वाजता ते मैदान फुल झालं होतं. हा जो एक लोकांचा प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद होता तो बघितल्यानंतर, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2 घटना आणखीन महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या जाहीर सभा झाल्या त्यामध्ये आदरणीय मोदींची सभा आणि माननीय उद्धवजींची सभा आणि मनसेच्या ज्या मर्यादित सभा झाल्या त्या ह्याच प्रचंड मोठ्या सभा होत्या. यापेक्षा इतर कुठल्याही नेत्यांना सभा मिळाल्या नाहीत. मी नाशिकमध्ये होतो, नाशिकमध्ये माझ्या 2 सभा झाल्या, त्या व्यवस्थित होत्या. पण त्याच दिवशी आदरणीय पवारसाहेब आणि नारायण राणे गेले होते. त्या सभेचं दृश्य आपल्या माध्यमातून वर्ण दाखवलं तर 25 लोकही जमायला तयार नाहीत. हा जो रोष होता लोकांचा, त्यातही महाराष्ट्रामध्ये कुठली काँग्रेसची जागा येणार आणि कुठली एनसीपीची येणार. एक तर बारामती ही त्यांची नक्की ठरलेली आहे आणि सातारची एक जागा येण्याची शक्यता मला त्यांची दिसते आहे. पण त्या व्यतिरिक्त कुठली जागा येणार हा प्रश्न मी मनाला विचारल्यानंतर लोकांचा जो रोष होता तो प्रचंड होता. तो कुठल्या बाबतीत होता? आमच्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये आणि विदर्भामधल्या महापुराच्या बाबतीमध्ये लोकांना न मिळालेल्या मदतीचा रोष होता. आमचा विदर्भामध्ये तर कायम आत्महत्येचं संकट आहेच, पण ह्या वेळेला दुष्काळाच्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार जो मोठ्या प्रमाणात बाहेर आला तो लोकांच्या मनात खुपला होता. आणि कालच्या गारपेटीमध्ये 15-22 दिवसामध्ये 238 आत्महत्या ज्यावेळेला होतात आणि मदत वेळेवर येत नाही, हा जो एक मोठा रोष होता तो रोषसुद्धा व्यक्त ह्यावेळेला होणार. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, मग आपण सांगता काँग्रेस राहील की नाही प्रश्न आहे. इतकी भ्रष्टाचाराचा प्रचार झाला नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार राष्ट्रवादीने केल्याची गणितं पुढे येत होती. त्याच वेळेला काँग्रेसच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री व्यवस्थित पद्धतीने तो लोकांकडे पोहोचेल अशा प्रकारची कृती त्यांच्याचकडनं होत होती. आमच्या सगळ्या जिल्हा बँका बुडालेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या कोल्हापूरचं कालचं जे प्रकरण आहे, अशी माझ्याकडे अनेक बँकेची प्रकरणं आहेत की खोट्या प्रकारे शेतकऱ्यांची योग्य कर्जमाफी चुकीचे लोकांना देऊन ती लुटण्याचा प्रयत्न केला. हे जी सगळी चीड आहे. म्हणून माझ्यापुढे प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस ते 35च्या पुढे म्हणाले, माझ्यापुढे कोणत्या जागा त्यांच्या येणार आहेत हा प्रश्न आहे. मुंबईमध्ये तर 6च्या 6 जागा ह्या वेळेला भाजप शिवसेनेच्या युतीच्या येतील अशा प्रकारचं माझा संदेश. मुंबईमध्ये 6च्या 6 जागा आल्या तर देशात काय होणार हे स्पष्टच आहे. देशातही अशा प्रकारे लाट नाही तर सुनामी येणार का हा खरा प्रश्न आहे. पण मला जायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्याकडे. अंकुश काकडे, अच्छे दिन आने वाले है पण ते बीजेपी सेनेसाठी, तुमच्यासाठी मात्र दिन अच्छे नाही आहे, काय म्हणाल?
ते सुरुवातीलाच दिवाकर राऊतांनी एक अतिशय चांगला जावई शोध लावला की पवार साहेबांच्या सभेला 25 माणसं देखील उपस्थित नव्हती. मला वाटतं इतकी लोकप्रियता पवार साहेबांची घसरलेली आहे हे त्यांना कुठून समजलंय मला काही सांगता येत नाशिकमध्ये मी नाही. सांगितलं ना, नाशिक एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याचा देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला की 15 वर्ष आघाडी सरकार या ठिकाणी आहे, केंद्रामध्ये 10 वर्ष युपीएचं सरकार आहे आणि या दोन्ही सरकारांच्या विरोधामध्ये थोडा लोकांचा असंतोष होता. परंतु महत्त्वाचं कारण म्हणजे की केंद्र सरकारमध्ये 10 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये युपीए सरकारने केलेलं काम किंवा गेल्या 15 वर्षामध्ये आघाडी सरकारने महाराष्ट्रामध्ये केलेलं काम याचं मार्केटिंग भारतीय जनता पक्ष काही न करता त्यांनी जेवढं केलं तेवढं मार्केटिंग मात्र आम्ही करू शकलो नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. अंकुशजी का करू शकला नाही? काय- कोण पैसा साधनं तुमच्याकडेही होती, का करू शकला नाही? नाही, आता त्या गोष्टीचं विश्लेषण किंवा त्याचं सगळं अंतर्मुख होऊन अभ्यास करण्याचं काम आमचं सध्या चालू आहे. पण ही राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये मार्केटिंगला फार मोठं महत्त्व असतं हे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आणि नेमकं त्याच्यामध्येच काँग्रेस असेल, थोड्याफार प्रमाणामध्ये एनसीपी असेल, आम्ही कमी पडलो ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. आणि त्याचा देखील फटका या निवडणुकीमध्ये आघाडीला महाराष्ट्रामध्ये होईल अशी परिस्थिती थोडीफार दिसते. परंतु आपण जी काही आकडेवारी सांगता ती आकडेवारी निश्चितच नसणार आहे. नसणार आहे. बरोबर आहे विशेषतः त्यांचं, बरोबर आहे. एनसीपीच्या बाबतीमध्ये मी सांगेल, बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये मी निश्चित सांगेल की गेल्या वेळेला जेवढ्या जागा आम्हाला मिळाल्या होत्या त्याच्यामध्ये निश्चितच भर पडल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. मागे एक या चर्चेमध्ये मी आलो होतो त्याही वेळेला मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेला जर का मी तुम्हाला कदाचित आकडा सांगितला तर तुम्ही माझी चेष्टा कराल. आज सुद्धा जर मी आकडा सांगितला सांगा तर आकडा, तुम्ही आम्ही देखील चेष्टा मला नाही करणार. हसाल. अंकुशजी, परंतु आम्ही चेष्टा नाही करणार. तुम्ही अनुभवी कार्यकर्ते आहात, आकडा सांगून टाका. 16 नोव्हेंबरला तपासून घेऊ. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये डबल फिगरमध्ये महाराष्ट्रामध्ये निश्चित राहू. या बाबतीमध्ये तुम्हाला 16 तारखेला सकाळी ते चित्र पण पाहायला मिळेल. आघाडी डबल फिगर मध्ये जातेच आहे आपल्या सर्वेनुसार सुद्धा. आघाडीला बघा आपण किती जागा दाखवल्या तुम्ही बघताय तिथे पडद्यावर. मी निखिलजी, मी राष्ट्रवादी संदर्भात बोलतोय. अच्छा, मला वाटलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी डबल मिळून. फिगर मध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, राष्ट्रवादी डबल बद्दल बोलतो, त्यांच्या पक्षाबद्दल ठीक बोलण्याचं आहे, मला राष्ट्रवादी डबल अजून फिगर अधिकार मध्ये नाही. जाईल असं तुम्हाला वाटतंय? घोडा मैदान जवळच आहे. 16 नोव्हेंबरला काय होईल बघूया. पण आमचा आकडा जो आहे तो आम्ही लोकांसमोर ठेवलेला आहे. मला इथे ब्रेक घेण्यापूर्वी सांगायला हवं, महाराष्ट्रातले वेगवेगळे जे विभाग आहेत त्यामध्ये काय होणार आहे हे सुद्धा आमच्या सर्वेमध्ये स्पष्ट झालेलं आहे. बघा, पश्चिम विदर्भ जे आहे, पश्चिम विदर्भामध्ये भाजप आणि शिवसेना महायुती ही पुढे आहे, तिची घोडदौड आहे. पूर्व विदर्भामध्ये सुद्धा भाजपची महायुती जे भाजप शिवसेना महायुती पुढे आहे, पण काँग्रेस सुद्धा इथे फार पिछाडीवर नाही आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये महायुती पुढे आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला आहे, तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती थोडी पुढे आहे, पण महायुतीने इथे मोठा शिरकाव केलेला आहे. या बालेकिल्ल्याला भगदाडं पाडलेली आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुती पुढे आहे. मुंबई ठाणेमध्ये महायुतीची घोडदौड चालवली आहे आणि कोकणामध्ये सुद्धा अतिशय चुरशीची लढत आहे दोघांमध्ये, महायुती आणि आघाडीमध्ये. मी एक ब्रेक घेणार आहे आणि यावर चर्चा पुढे चालू ठेवणार आहे. ब्रेक नंतर भेटूया. तोपर्यंत तुम्ही मनातल्या मनात आठवा महाराष्ट्राचे आकडे आणि आपले अंदाज, आपलं विश्लेषण काय आहे ते घरात बसून करा आणि आम्हाला लिहून पाठवा. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपली चर्चा अत्यंत मनोरंजक वळणावर आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सेना भाजपची घोडदौड आपण बघितलेली आहे. आपण त्यांना 35 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. 33 ते 37 जागा दाखवलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस माझ्याबरोबर आहेत आणि इथे विनय सहस्त्रबुद्धे सुद्धा आलेले आहेत. सकाळी विनय सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत होते आणि तेव्हा बघितलं अतुल शहानी 400 किलो लाडूंची ऑर्डर दिली होती. हे लाडू आता कारणी लागणार असं दिसतंय. देवेंद्र फडणवीस, मला माहिती आहे तुम्हाला जायचं आहे, पण निरोप देण्यापूर्वी एक भाकीत आणखीन करा. तुम्ही 2 आठवड्यापूर्वी हे भाकीत केलं होतं की 35च्या पेक्षा जास्त जागा मिळतील. ते खरं ठरतंय. आता एवढंच सांगून जा
की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या वेळेला काय होणार? नाही बघा, मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमची जी महायुती आहे ही निश्चित सत्तेवर येणार. एक गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये वोटिंगचा ट्रेंड वेगळा आहे, पण तो इतका वेगळा नाही आहे की ज्याच्यातनं आता जो फरक आज लोकसभेमध्ये आपल्याला दिसतोय तो ही आघाडी भरून काढेल. आणि मागच्या वेळेसपेक्षाही आघाडीची परिस्थिती अत्यंत वाईट होते. आता लोकांच्या मनातनं आघाडी उतरलेली आहे आणि लोकांच्या लक्षात आलेलं आहे की एक तर आघाडीचं जे वागणं आहे, ज्या प्रकारचे त्यांचं म्हणजे हा शब्द योग्य आहे की नाही मला माहित नाही, पण सत्तेचा मात चढल्यासारखे जे त्यांचे स्टेटमेंट्स येतात, ज्या प्रकारची असंवेदनशीलता ते दाखवतात. अगदी आजच आपण बघितलं की 7 जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, ते शहीद झाले, पण एकही सरकारी माणूस त्यांच्या अंत्ययात्रेला पोचू शकलेला नाही. आर पाटील नंतर गेले. तर अशा प्रकारे म्हणजे कुठली संवेदनाच राहिलेली नाही. किंवा शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अडचणी आल्या त्यांना कुठली मदत हे करत नाही. तर आता ही परिस्थिती जी आहे ती जनतेच्या लक्षात आली आहे. मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमची जी महायुती आहे ही निश्चितपणे सत्तेवर येणार. आणि एकदा केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला हे माहिती आहे की महाराष्ट्राला विकासाकडे न्यायचं असेल तर मोदीजींच्या विकासाचं विजन असलेलं सरकार हेच महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे आणि तेच सरकार महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रामध्ये आणेल. मी पुन्हा एकदा आपल्यासमोर भाकीत करतो की आम्हीच निवडून येऊ, पण हे सांगत असताना मी स्वतःला हे सांगतो की याकरता पुढचे 3-4 महिने भरपूर मेहनत करावी लागेल. आम्हाला एवढ्या चांगल्या जागा मिळाल्या म्हणून एकदम अति आत्मविश्वासात जाता येणार नाही, त्यातमध्ये आम्ही जाणार नाही. जनतेसमोर एक नवीन कोरं विजन घेऊन आम्ही जाऊ. कशा प्रकारे महाराष्ट्र आम्ही बदलणार आहोत हे जनतेला पटवून सांगू आणि त्याच आधारावर विधानसभेच्या निवडणुका आम्ही निश्चितपणे महायुती जिंकेल हा विश्वास मी व्यक्त करतो. अगदी तुम्हालाही मी शुभेच्छा देतो. आणखी 400 किलो लाडूंची ऑर्डर द्यायला तुम्हाला हरकत नाहीये, जे विधानसभेसाठी आपण ठेवू. मगाशी मी चुकून 16 मेच्या ऐवजी 16 नोव्हेंबर असं म्हटलं. कदाचित मलाही विधानसभेचेच वेध लागलेले असतील आता, कारण लोकसभेचा निकाल जो आहे तोंडात लाडू. अगदी अगदी लाडू सगळ्या लोकांनाच वाटूया. लोकशाहीमध्ये जो जिंकेल तोच सिकंदर असतो असं म्हणतात. पण मला जयदेव डोळेंकडे जायचं आहे. जयदेव डोळे, महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचा बदल यावेळेला दिसतोय. गेल्या वेळेला 25-20 असं होतं, आघाडीकडे 25 आणि युतीकडे 20. यावेळेला वेगळं चित्र दिसतंय. कसं विश्लेषण कराल तुम्ही? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून आल्यावर त्यांनी एनसीपीला खूप आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं. राजू शेट्टीला वाढवून साखर कारखान्यांच्या पट्ट्यामध्ये एनसीपीला पर्याय उत्पन्न केला. नंतर पक्ष पुन्हा बांधायचा प्रयत्न केला. काही निर्णय झोपडपट्ट्यांचे FSIचे काही बाजूनी घेतले. त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष तसा बळकट होत चालल्याचं दिसत होतं, पण उशीर खूप झाला होता. आणि शिवाय त्यांना 70,000 कोटी रुपयांचा जो जलसंधारण खात्यातला भ्रष्टाचार होता त्याचा फार ताप झाला. शिवाय अजित पवारांची जी काही वक्तव्य होती ती आता फडणवीस जसं म्हणाले तशी ती मुजोरपणाची होती. प्रश्न असा दिसतोय की मराठा जातींमधल्या 2 पक्षांमधलं भांडण हे भाजपच्या आणि शिवसेनेच्या पथ्यावर पडलेलं दिसतंय. ओबीसींची युती मराठा जातीच्या विरोधात उभी राहताना दिसतेय आणि मोदींच्या निमित्तानं तिला एक मोठा नेता मिळाला. अन्यथा मुंडे विरुद्ध गडकरी हे भांडण अजूनही भाजपमधलं मिटलेलं नाहीये. ते आता मिटलेल, कारण ओबीसींच्या रूपानं मराठ्यांना फार मोठा धक्का देणारा एक नेता मोदींनी आणि भाजपनं उभा केलेला आहे. त्याच्यामुळं फडणवीस म्हणतायत ते एका बाजूनं सत्य दिसतंय, पण पुन्हा एकदा इतकं काही हवेत जाण्याचं कारण नाही. जो ट्रेंड महाराष्ट्रानं इतकी वर्ष पाळला की लोकसभेमध्ये वेगळं मतदान आणि विधानसभेमध्ये वेगळं मतदान, तर शरद पवार एक चतुर आणि धूर्त नेते आहेत. ते पुन्हा एकदा परिस्थिती सावरतील. पृथ्वीराज चव्हाणांचं सहाय्य त्यांना जर मिळालं तर मला नाही वाटत की आत्ताचा जो महायुतीचा फार मोठा गाजावाजा चालला आहे तो विधानसभेपर्यंत टिकणारा नाही. कारण संस्था, मग राजकारण, बँकिंग, शेती अशा बऱ्याच गोष्टी काँग्रेसच्या हातात आहेत आणि दुष्काळ, गारपिटी, कर्ज, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष ह्या गोष्टी झालेल्या आहेत. पण म्हणून एकदम तिथे सत्तांतर होईल
असं काही दिसत नाही. त्यांना लोकसभेच्या राजकारणामध्ये त्यांना शिक्षा मिळाली तेवढी पुरेशी आहे असं दिसतंय. बघूया विधानसभेला काय होणार आहे. पण अजित सावंत आपल्यासोबत आहे. अजित सावंत, आम आदमी पक्षाची मतं कमी होताना दिसत आहेत. 5% 3% आलेली आहेत 2 महिन्यामध्ये. काय म्हणाले याविषयी? सत्ता मिळवणं हा आम आदमी पक्षाचा कधीच उद्देश नव्हता. आम्ही ते पहिल्यापासूनच स्पष्ट करत आलो. अगदी दिल्लीची निवडणूक लढलो तेव्हा सुद्धा की सत्तेवर जायचं आहे हे कधी ध्येय नव्हतं. प्रश्न असा होता की एक विशिष्ट विचार घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो की पैशाचा वापर करून ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका पैशाचा वापर न करता सामान्य माणसालाही निवडणुका लढता येतात हे आम्हाला दाखवायचं होतं आणि ते दाखवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या पदरचे पैसे खर्च करून निवडणुका लढल्या. आम आदमी पक्षाच्या पाठीमागे कुठेही फार मोठे उद्योगपती होते आणि त्यांनी पैशाच्या राशी ओतल्या. निवडणुकीत असं झालं नाही. आम आदमी पक्षाचं अस्तित्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आपण जे दाखवत आहे की आम आदमी पक्षाला कुठेही जागा मिळणार नाही असं जे आपण दाखवत आहे तसं महाराष्ट्रात कुठेही जागा मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला मुद्दाम सांगेन की चंद्रपूरला वामनराव चटपांची जागा आहे किंवा ईशान्य मुंबईमध्ये 16 मेला आपण बघूया कुठे जागा मिळेल. मेधा पाटकरांची आहेत. तुम्ही आशा बाळगायला हरकत नाही 16 मे पर्यंत. लढतीमध्ये ह्या जागा आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे आणि म्हणून अगदीच काय आम्ही निराश झालो असं ना. एक गोष्ट मात्र मी निराश होऊ नका, हरल्यावर सुद्धा होऊ नका. एक गोष्ट मी मुद्दाम आपल्याला सांगतो की आम्ही निश्चितपणे हा पक्ष नवीन होता परंतु नवीन असतानाही मनसेपेक्षा सुद्धा तो पुढे जातोय हे दिसतंय. ही गोष्ट सुद्धा एक आशेचा किरण दाखवणारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी मनसे एवढीच मतं तुम्हाला मिळत आहेत 3-3%. म्हणजे आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही थोडेसे कमी पडलेलो आहोत कारण पक्ष नवीन होता. नेटवर्किंग समजून घेणं, कार्यकर्त्यांचं निवडणुकीची यंत्रणा समजून घेणं, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक ती साधन सामुग्री जमवणं यामध्ये निश्चितपणे आम्ही कमी होतो. अजित सावंत, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या पक्षाचे जे महाराष्ट्रातले नेते आहे यांना अजून महाराष्ट्र कळलेलाच नाहीये असा आक्षेप घेतला जातो, त्याविषयी काय? नाही, थोड्याफार प्रमाणात ते सत्य असेलही. मी आपल्याला जसं म्हटलं तसं की पक्ष नवीन होता आणि पक्षामध्ये प्रामुख्याने इंडिया अगेन्स्ट करप्शनचे जे कार्यकर्ते या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला ते पक्षामध्ये सामील झाले. साहजिकच ती जुनी माणसं होती, पक्षावर निष्ठा असलेली होती आणि त्यांच्याकडे नेतृत्व चालत आलं. फार राजकारणाचा अनुभव नसलेली ही माणसं आहेत. कार्यकर्तेही राजकारणाचा अनुभव नसलेले होते. पण एक गोष्ट लक्षात घ्या की सगळी माणसं प्रामाणिकपणे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारी माणसं होती आणि म्हणून त्यांची प्रतिमा निश्चितपणे आज जे राजकारणी आहेत, सुस्थापित राजकारणी, त्यांच्यापेक्षा त्यांची प्रतिमा निश्चितपणे चांगली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्याचा फायदा आम्हाला निश्चित होईल असं मला वाटतं. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मी विनय सहस्त्रबुद्धे आणि सुहास पळशीकर यांच्याकडे जाणार आहे. ब्रेक नंतर भेटूया. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण महाराष्ट्रावर चर्चा करतोय. काही जणांना महाराष्ट्राचे आपले आकडे आश्चर्यकारक वाटले. देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांना हा अंदाज होताच. आता आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते, कार्यकारिणीचे सदस्य विनय सहस्त्रबुद्धे आहेत. विनय सहस्त्रबुद्धेंकडे मी आधी जाणार आहे, मग सुहास पळशीकरांकडे. विनय सहस्त्रबुद्धे, आमचे आकडे तुम्ही बघितलेले आहेत, काय विश्लेषण आहे तुमचं? तुम्हालाही ही अपेक्षा होती का? मला असं वाटतं की ज्या प्रकारचे आकडे वेगवेगळ्या सर्वेक्षणांमधून आले आहेत ते एक प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून जी एक आत्मविश्वासपूर्ण अशा प्रकारची एक दमदार वाटचाल केली आहे आणि त्यातनं लोकांच्या सर्व प्रकारच्या आशा आकांक्षांना एक प्रकारे आपण प्रतिसाद देऊ अशा प्रकारचा विश्वास निर्माण केला. सर्व घटकांपर्यंत पोहोचले. प्रथमच जाती धर्माच्या पलीकडे विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यावर निवडणूक प्रचारातला सगळा डिस्कोर्स, सगळ्या चर्चा, सगळा नॅरेटिव्ह जो आहे तो या मुद्द्यांवर आणला. या सगळ्या प्रक्रियेला हे मिळालेलं यश आहे. त्याच्यामध्ये नेतृत्वाचा एकमुखीपणा, एक प्रकारे नरेंद्र मोदी हे या सगळ्या विषयाचे प्रतीक बनले. पक्ष संघटना त्यांच्या मागे एकवटून उभी राहिली. सर्व विचारधारा आंदोलनाने देखील त्यामध्ये भाग घेतला एक प्रकारे. आणि जो एक आकांक्षावान भारत, ज्याला आपण ॲस्पिरेशनल इंडिया असं म्हणू, तो ज्या पद्धतीने आज देशाच्या सरकारकडून अपेक्षा व्यक्त करतो आहे त्या अपेक्षांना आम्ही पुरं पडू शकू अशा प्रकारचा एक विश्वास निर्माण केला. त्या सगळ्या प्रक्रियेतनं मला असं वाटतं की ही यशस्वी वाटचाल झालेली आहे. आणि आज या एक्झिट पोलमधनं जे बाहेर आलेलं आहे, माझी खात्री आहे की शुक्रवारची संध्याकाळ ज्यावेळी मावळेल त्यावेळी आपल्याला याच एक्झिट पोलचं प्रत्यंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालामध्ये उमटलेलं दिसेल, त्याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसेल आणि एक प्रकारे आज जे जनमत आपल्यापर्यंत पोचलंय ते अधोरेखित होईल. अगदी आम्हालाही हा विश्वास आहे. सुहास पळशीकर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा सर्वे झालाय. पळशीकर, तुम्ही कधी कमिट होत नाही, पण महाराष्ट्रामध्ये 70% जागा जर सेना भाजपकडे जाणार असतील तर आता तरी म्हणाल का
की लाट आहे म्हणून मोदींची, का अजूनही नाही म्हणणार? नाही, कसं आहे, मला फार लांबचं दिसत नाही आणि लाट ही साधारणपणे ज्यांना फार दूरदृष्टी असते त्यांना दिसते. पण सिरियसली जर बोलायचं झालं तर लाटांच्या बद्दल नेहमी रिट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे नंतर सांगितलं जातं. 71 साली लाट आली इंदिरा गांधींची असं 71च्या निकालाच्या नंतर आपण म्हणतो. आणि 77 साली सुद्धा मला आठवतंय त्याप्रमाणे निवडणुकांचे निकाल एवढे भूकंपासारखे लागतील असा अंदाज फारसा कोणाचा नव्हता. तो नंतर म्हणजे फारसा कोणाचा नव्हता याचा अर्थ असा की काहींना अशा प्रकारचा अंदाज आला असला तरी सर्वसाधारणपणे तसा नव्हता. या वेळेच्या पुरतं जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की लाटेची भाषा करण्यापूर्वी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर, की 44-34 असं आपलं सर्वेक्षण सांगतंय. प्रत्यक्षात काय होईल मला माहिती नाही. आणि त्यामुळे याला मी अजूनही, माफ करा तुम्ही आणि तुमचे काही प्रेक्षक, पण लाट म्हणणार नाही. मी असं म्हणेन की हे जे सीसॉ बॅटल चाललेलं असतं संपूर्ण राजकारणामधलं, की 15 वर्ष जो पक्ष किंवा जी आघाडी सत्तेवर आहे तिला मागच्या वेळेला 38-39 अशा प्रकारची आघाडी मिळाली, हेच मुळात खरं तर आश्चर्यकारक होतं. आणि त्यामुळे चर्चा करायची असेल तर ती का मिळाली अशी चर्चा करायला पाहिजे. आत्ता जे काही दिसते चित्र ते 2 गोष्टींमुळे दिसतंय. तुम्ही नेहमी बघा, महाराष्ट्राची गंमत अशी आहे की महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिणेच्या मध्यावर आहे. असं जर पाहिलं तर दक्षिणेप्रमाणे टोकाचा काँग्रेसवादी किंवा उत्तरेप्रमाणे टोकाचं काँग्रेसला पूर्णपणे हटवून टाकणारं राजकारण इथे अद्यापपर्यंत कधी झालेलं नाही. या निवडणुकीमध्ये थोडीशी त्या दिशेने वाटचाल म्हणजे उत्तरेच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल होतीये असं मात्र मी नक्की म्हणेन. आणि ती उत्तरेच्या दिशेने वाटचाल होतीये याचा अर्थ असा की काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी मोठा कल, आणि तोही पश्चिम महाराष्ट्राचा भाग वगळला तर महाराष्ट्राच्या इतर सगळ्या भागांमध्ये आहे. आणि तो दुसरा फरक आहे. याचं कारण विदर्भ हा नेहमी काँग्रेसच्या बाजूने प्रायः जास्त करून राहिलेला आहे. या वेळेला मात्र आपल्या सर्वेक्षणात तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे असं दिसतंय की विदर्भाच्या पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही भागांमध्ये काँग्रेसपेक्षा भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती ही आघाडीवर आहे. आणि जेव्हा एखाद्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये एखादा पक्ष पिछाडीवर जायला लागतो तेव्हा त्याचा अर्थ निश्चितपणे असा होतो की तो पक्ष किंवा ती आघाडी यांच्या राजकारणामध्ये काहीतरी बिघडलेलं आहे. आणि त्यामुळे लाटेची चर्चा जर सोडून दिली तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात नेमकं काय बिघडतंय हे पाहण्याची संधी या सर्वेक्षणामुळे आलेली आहे. आणि कदाचित निवडणुकीच्या निकालानंतरही ती संधी त्यांना पुन्हा मिळेल. कुमार केतकर सुद्धा दिल्लीहून आपल्या सोबत आहेत. कुमार केतकर, महाराष्ट्राचे आकडे आपण बघितलेले आहे, तुम्हालाही दिल्लीत ते कळलेले असतील. मला सांगा, आता सुहास पळशीकर जे म्हणतायत की काहीतरी बिघडलंय आघाडीमध्ये, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये, त्यामुळे एवढा मोठा फटका त्यांना बसतोय, नेमकं काय बिघडलंय? मला वाटतं सुहास पळशीकरांनी जो आत्ता एक मुद्दा सांगितला तो जर असा तीच दोरी पुढे धरली तर आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्राची एक सीमा गुजरातच्या जवळ आहे, एक सीमा मध्य प्रदेशच्या जवळ आहे, एक सीमा आंध्र प्रदेशच्या जवळ आहे आणि एक सीमा कर्नाटकच्या जवळ आहे. आता ह्या सगळ्या ठिकाणी याचा अर्थ असा नाही की या भौगोलिकतेनुसार या तथाकथित लाटा येतात, पण या भौगोलिकतेनुसार आपण एक म्हणू शकतो, नक्कीच म्हणू शकतो की गुजरातमध्ये जे काही घडतंय किंवा गुजरातमध्ये जे काही मोदींच्या रूपाने घडलं त्याचा, किंवा मध्य प्रदेशमध्ये जे भारतीय जनता पक्षाच्या रूपाने घडलं त्याचा परिणाम इथे झालेला आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेस विरोधी लाट आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमधली काँग्रेस विरोधी लाट, मध्य प्रदेशमधली विरोधी लाट, गुजरातमधली विरोधी लाट याचा परिणाम, आणि ॲडिशनल सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांचा आघाडीचा म्हणून जो काही परफॉर्मन्स आहे, जो काही आघाडीचा कारभार आहे तो काही फारसा अजिबातच कोणाला समाधानकारक राहिलेला नव्हता. आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांचा भ्रष्टाचार आमच्या अंगावर आलाय म्हणून काँग्रेसवाले ओरडत असत, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी अनेक ठिकाणी, हा तर आपला पत्रकार म्हणून दररोजचा अनुभव आहे, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी कितीही आघाडी असो, शरद पवारांनी कितीही राज्यभर प्रचार केलेला असो, प्रत्यक्षात अनेक कॉन्स्टिट्युएन्सीज अशा आहेत की जिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकमेकांना अजिबात मदत केली नाही. ही फक्त सिंधुदुर्गचा मुद्दा नाहीये, हा सर्वत्र मुद्दा आहे, हा रायगडमध्ये सुद्धा मुद्दा आहे, अनेक ठिकाणी तो मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची अंतर्गत मारामारी, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या विरुद्ध असलेला सध्याची मानसिकता आणि भारतीय जनता पक्षाच्या काळात मोदींनी घेतलेली चढाई, या सगळ्याचा परिणाम हा झालाय. मी पण याला लाट म्हणायला तयार नाही. जर लाट असेलच तर ती आघाडी विरोधातली लाट जास्त आहे. आघाडी विरोधातली लाट आहे, पण भाजपच्या किंवा मोदींच्या बाजूची लाट आहे असं कुमार केतकर मानायला तयार नाहीत. विनय सहस्त्रबुद्धे, तुमच्याकडे आल्याशिवाय मी ब्रेक घेऊ शकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे यावर?
नाही, असं आहे, मी पळशीकरांच्या या विश्लेषणाशी सहमत आहे की लाट आहे का नाही हे शेवटी नंतर कळतं. त्यामुळे आता लाट आहे, अमुक आहे वगैरे अशा चर्चेमध्ये मी जाणार नाही. परंतु जनमताचा एक फार मोठा ओढा एक प्रकारे आज आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः नरेंद्र मोदींच्या बाजूने आहे. आणि हे जे जनमताचा जो काही प्रभाव, जो काही अनुकूलता, जो काही कल आपल्याला या बाजूने दिसतो आहे, त्याच्यावर या निकालांमध्ये शुक्रवारी जे आपल्यासमोर येतील निश्चितपणे शिक्कामोर्तब होईल. त्याला तुम्ही कुणाच्या वादी आहे का कुणाच्या विरोधी आहे, त्याला कोणती कारणं, असं काही त्याचं तुम्हाला असं विश्लेषण करता येत नाही की 53% हे आघाडी विरोधी आहे आणि 47% हे मोदीवादी आहे. असं म्हणजे कदाचित कुमार केतकरांना हे आवडेल की काँग्रेस विरोधी आहे असं म्हणा, ते मोदीवादी नाही असं म्हणू. ते त्यांनी त्यांच्या पण पद्धतीने कुणाच्या तरी interpretation विरोधात करावं. असलेली लाट ही कुणाच्या तरी बाजूची असते. असतेच. त्यामुळेच मला असं म्हणायचं आहे की कुणाच्या तरी विरोधात असताना शेवटी त्या विरोधाला कोण एक प्रकारे मुखर करतं, कोण त्याला आवाज मिळवून देतं, कोण त्या विरोधाचं एक प्रकारे प्रकटीकरण करतं, अभिव्यक्त करतं, हे महत्त्वाचं असतं. ते अभिव्यक्त करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात हे ज्यावेळी जनतेला दिसून आलं त्यावेळी नरेंद्र मोदी हे पर्याय म्हणून लोकांच्या पुढे आले. आणि त्यामुळे आघाडी विरोधी म्हणजे केंद्रातल्या किंवा राज्यातल्या विरोधी असंतोषाचं एक प्रकारे अभिव्यक्तीकरण हे नरेंद्र मोदींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं. हे मला असं वाटतं की भाजपा आणि मोदी विरोधकांना देखील मान्य करावं लागेल. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर ही चर्चा, हे आपलं जे कव्हरेज आहे मिशन 543 सलग 100 तास, ते पुढे चालू ठेवणार.